जय भीम मित्रांनो. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. आज मी दादरच्या चैत्यभूमीला जाणार आहे. आपण जेही काही आहोत, उच्च शिक्षित सक्षम उभे आहोत, ते शक्य झालं आहे फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी अनुभवलेला संघर्ष, त्यांचं जगणं आणि त्यांनी दिलेला मार्ग आजही लाखो लोकांना नवी दिशा दाखवतो. बरोबर की नाही? तर आज मी जाणार आहे दादरला. घरामध्ये थोडीशी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून आज आम्ही निघणार आहोत दादरला जाण्यासाठी. कारण आजच्या ब्लॉगची सुरुवात मला दादरला जाऊनच करायची होती, पण म्हटलं दादरला जाण्या अगोदर घरी थोडी पूजा केली पाहिजे. पूजा म्हणजे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण दादरला निघूया. तर इथे आम्ही निघालो होतो दादरला जाण्यासाठी. आणि बघा, जाता जाता महाराजांचं सुद्धा दर्शन इकडे झालेलं आहे. आणि रस्त्याने बघा आपले एवढे बांधव इकडे आलेले आहेत ना, अगदी गाड्या वगैरे घेऊन सगळी लोक इतकं छान, म्हणजे बाबासाहेबांना फक्त अभिवादन करण्यासाठी हे दादरला येतात. आणि बघा, आम्ही इथे जस्ट दादरला पोहोचलो आणि दादरचा असा एकही रस्ता नाही तिथे तुम्हाला भीम अनुयायी दिसणार नाहीत. सगळे रस्ते तुडुंब भरलेले होते. आणि हे फक्त मुंबईचे नाही, तर हे महाराष्ट्रातूनही नाही, तर भारतातून आलेले आपले भाविक होते. बघा, रस्ता असा तुडुंब भरलेला होता. आणि पुढे बघा, इथे आमचा स्टॉल लागलेला होता. इथे वडापाव, पाणी, चहा आणि बिस्किट असा इकडे स्टॉल लावलेला होता संजू भाऊ आणि त्यांचे जेवढे काही कार्यकारी मंडळी आहे त्या सगळ्यांनी इकडे खूप मोठा असा स्टॉल लावला होता. इथे नितीन सूत्रसंचालन करत होते, सगळ्यांना मार्ग दाखवत होते की एका लाईननी या, एका लाईनीमध्ये घ्या, कुठेही कचरा टाकू नका. हे सगळं यांचं इथे खूप छान पद्धतीने अरेंज केलं होतं सगळ्यांनी. आणि सगळे भाविक एका लाईननी येऊन खूप व्यवस्थित जो काही अल्पोपहार ठेवला होता त्याचा लाभ घेत होते. कारण सकाळची वेळ होती, सकाळी सगळ्यांसाठी वडापाव ठेवले होते, वडापाव आणि पाणी होतं. आणि दुपारनंतर काय असणार आहे तर बिस्किट आणि चहा. तर बघा, इथे सगळी मंडळी हे इतके दुरून आलेली आहेत ना, म्हणजे भारताच्या प्रत्येक कोण्याकोण्यातून इकडे लोक येतात बाबासाहेबांना फक्त अभिवादन करण्यासाठी. इथे कुणाला निमंत्रण दिलं जात नाही की तुम्हाला इकडे यावं लागेल, असं अजिबात नाही आहे. कधी विचार केला का, जर बाबासाहेब नसते तर आपलं आयुष्य कसं झालं असतं? आज आपण कुठे असतो? आज आपल्याला जे आपण इंग्लिश मिडियममध्ये वगैरे शिकतो, आज आपल्याला त्या सगळ्या शाळा दिसल्या असत्या का? आपल्या मुलांचं भवितव्य काय असतं? आज आपल्याला शिक्षणाचा अधिकार ज्यांच्यामुळे लाभला आहे, आज त्यांच्यासाठी ही लाखोनी गर्दी इकडे आलेली आहे. आज त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे सगळे हे जे आपले भाविक दिसत आहेत हे सगळे आलेले, आणि त्यांच्या तहानलेल्याची भूक भागवावी ह्याचा छोटासा प्रयत्न आमची मंडळी इकडे करते. सगळ्यांना अगदी लाईनीमध्ये घेऊन सगळ्यांच्या हातावर थोडंसं का होत नाही, पण त्यांचं खूप नाही, पण थोडीशी तरी भूक भागावी याच्यासाठी खूप मोठा प्रयत्न आहे हा. आणि फक्त येणारे भाविकच नाही, तर तिथे जे काम करतायत, जे सगळे वाटायला होते वडापाव वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे आमच्यासाठी इथे जेवणाची सुद्धा त्यांनी व्यवस्था खूप छान केली होती. जे संजू भाऊ आहे, तिकडे सतीश भाऊ जे आहेत, जे दादरमध्ये जे रस्त्यावर सगळी लोक धंदा लावतात, त्या सगळ्यांची ती एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत त्यांनी सगळ्यांसाठी बाहेर तर स्टॉल ठेवलाच होता, पण जी आतमधली कार्यकारी मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं खूप छान असं त्यांनी जेवण ठेवलं होतं. राईस, छोले आणि लोणचं. हे बघा, हे आमचे संजू भाऊ आहेत. आणि समोर अजून दाखवते कोण कोण आहे ते. मला वेळ जास्त मिळाला नाही, जेवढा वेळ मिळेल तेवढ्यातून मी थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते दादा आहेत ना,
हे बघा, हे आहेत सतीश थोरात. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि ही सगळी मंडळी त्यांना भरभरून साथ देते. त्यामुळे तेव्हाच हे 15 वर्षापासून, हे आजचं नाही, हे गेल्या 15 वर्षापासून त्यांचं हे कार्यक्रम चालू आहेत आणि फक्त 6 डिसेंबर नाही तर अनेक कार्यक्रमात ते सहभागी होतात. आणि पुढे बघा, नितीनची मुलाखत. गाईज, आम्ही इकडे 6 डिसेंबरला आलो आहे दादर येथे आणि इकडे न्यूजवाले नितीनची मुलाखत घेत आहेत आणि तिकडे ते 2 शब्द सांगत आहेत. मानी गई है कि बाबा साहब सिर्फ एक जाति के एकदम मेहनत करता है, वो पाँचों मेहनत करता है। भारत की महिलाएं भले वो मुस्लिम समाज के लिए, दलित समाज के लिए या बहुजन समाज के लिए या बड़े अपर कास्ट के लिए, सबके लिए बाबा साहब ने अच्छा काम किया है। सबके लिए बाबा साहब ने अच्छा काम किया और सबका ये हक बनता है, सबका ये परम कर्तव्य बनता है कि इस दिन यहाँ पे आके बाबा साहब की नमन करें। और मैं सरकार से भी बात करना चाहूँगी, यहाँ बोलणारी लोक बोलतात की हे लोक येतात आणि कचरा करून जातात. तर ह्या ज्या भगिनी तुम्हाला दिसतात, ह्या रोजचा धंदा लावणाऱ्या भगिनी आहेत आणि त्या फक्त लोकांना खाऊ पिऊ घालत नाहीत, तर तो जो कचरा पडलेला आहे तो सुद्धा कचरा आम्ही लोकच उचलून रस्ता साफ करतो, हे सुद्धा लक्षात घ्या. बिस्किट, वडापाव आणि पाण्याची बॉटलचा वाटप करून आत्ता आम्ही निघालो आहे शिवाजी पार्ककडे आणि मागे गर्दी बघा, ओसंडून जनसमुदाय आपल्याकडे येतो 6 डिसेंबरच्या दिवशी. दिवस संपत आलाय तरी गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाही. ही गर्दी अशीच वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. आम्ही प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वर्षी गर्दी प्रमाणापेक्षा जास्त होत चालली आहे. अंदाज लावताच येत नाही की नेमकी किती लोकसंख्या इथे अभिवादन करण्यासाठी येते. आणि हे असं नाही आहे ना की यांना कोणी बोलवत नाही आहे की तुम्हाला आज इकडे यायचं आहे म्हणून. प्रत्येक जण हा बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन इथपर्यंत येतात सगळे, अगदी लहानापासून थोरापासून ते वय झालं त्या लोकांपर्यंत. ती पैशाने जमवलेली गर्दी नाही आहे, ही खरोखर थँक्यू बोलायला येणारी गर्दी आहे. ज्यांना बाबासाहेबांबद्दल अभिमान आहे, ज्यांना बाबासाहेबांबद्दल माहिती आहे, तीच लोक इथे येत आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी. म्हणजे पैसे देऊन किंवा आमिष दाखवून ही गर्दी आलेली नाही आहे, खरोखर अभिवादन करण्यासाठी आलेली आहे. आणि कुठल्याही चमत्काराची अपेक्षा ठेवून जसं जत्रेला लोक जातात, कुठलीही चमत्काराची अपेक्षा नाही आहे, फक्त अभिवादन. बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता पाळायची आहे. त्यामुळे ही जनसंख्या पूर्ण भारतातून इथे येते. असंच नाही की फक्त जवळपासचे लोक येतात म्हणून. आम्ही मुळाचे मुंबईचे आहोत, आम्ही दरवर्षी इथे येतो, पण आम्ही दर्शन घ्यायला जात नाही, कारण की दर्शन घेण्याचा हक्क पहिला जे लांबून येतात त्यांचा आहे. जे इथे दूर प्रवास करून मुंबईत येतात त्यांचा हक्क पहिला आहे. त्यामुळे आम्हाला 365 दिवसामधले 364 दिवस आमच्याकडे आहेत, त्यावेळेस आम्ही जातो. त्यामुळे आज हक्क आहे, हे जे लांबून येणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा हक्क आहे. त्यामुळे त्यांना पुढे करण्यात आम्हाला बरं वाटतं. इथे येतात फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे अनुयायी येतात, नाही की दुसरे कुठले. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया शिवाजी पार्कला, तिकडे जाऊन आपण भेटूया. तर इथे बघा पुलाव वाटप आहे. असं तुम्हाला ठिकठिकाणी अन्नदानाचे स्टॉल दिसतील, जिकडे काही ठिकाणी भाजी भाकरी आहे, पुलाव आहे, खिचडी आहे, असं प्रत्येक ठिकाणी. आणि इथे बघा, इथे त्या ज्या ताई दिसतात त्यांनी घरातून बनवून त्यांच्या वडापाव आणले होते, त्या इथे देत होत्या आपल्या BMC कामगारांना. हे जे कामगार दिसत आहेत आपले, यांच्यासाठी सुद्धा त्यांनी आणलं आणि बाकीच्या लोकांना सुद्धा त्या देत होत्या. आणि इथे पुढे चालत आम्ही पोहोचलो होतो.
शिवाजी पार्कला. आता शिवाजी पार्कमध्ये काय काय व्यवस्था आहे, किती व्यवस्था, खूप छान यावेळी मुंबई महानगरपालिकेने खूप छान व्यवस्था केली. या साईडला पूर्ण टॉयलेट बाथरूम त्यांनी बनवले होते, सुलभ शौचालय. आणि दुसऱ्या साईडला हे सगळे टेंट त्यांनी यावर्षी उभारले होते, कारण बऱ्याचशा लोकांना थंडी वगैरे लागते, त्यामुळे ह्या टेंटमध्ये सगळी दुकानं लावली होती. आणि या साईडला बघा इथे स्नानगृह होतं महिलांसाठी. ज्या महिला आपल्या बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेरून येतात किंवा महाराष्ट्रामधून येतात त्यांच्यासाठी इथे खूप छान असं स्नानगृह ठेवलं होतं, की जेणेकरून महिलांची फजिती नाही झाली पाहिजे, महिला इकडे तिकडे शोधत नाही बसल्या पाहिजे. त्यामुळे यांनी फिरते स्नानगृहसुद्धा त्यांनी तिकडे ठेवले होते. तर चला आता पुढे बघूया पुढे काय काय आहे ते. तर आता आपण जाऊया इकडे टेंटमध्ये काय काय आहे. आणि इथे सगळ्यात जास्त 6 डिसेंबरला जो सगळ्यात जास्त पुस्तकं विकली जातात, सगळ्यात जास्त हा रेकॉर्ड आहे, की असं कुठेच होत नाही, जी 6 डिसेंबरला जिथे सगळ्यात जास्त तुम्हाला पुस्तकं विकली गेलेली दिसतील. आणि या ठिकाणी बघा सगळे इथे त्यांची घोषणा चालू आहे, जे EVMमध्ये जो काय घोटाळा चालू आहे, संविधान बदलण्याचं जे काय त्यांचे उपक्रम चालू आहेत, हे सगळे इथे त्यांचं चालू होतं. EVM हटाव, मराठी शाळा आपल्या बंदच होत चालल्यात हळूहळू, त्याच्यासाठी इथे ते घोषणा करत होते. मुलींना शिकवा, मुलींना शिकू द्या, हे सगळं चालू होतं. आणि पुढे बघा तुम्हाला जसं की मी सांगितलं, की इथे सगळ्यात जास्त तुम्हाला पुस्तकांचे स्टॉल दिसतील. आणि इथे असा कुठलाच व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही, की जो आला आणि बिना पुस्तकं विकत घेऊन जाणार नाही, असं कुणीच नाही आहे. आणि इथे बघा या ठिकाणी पोद्दार मेडिकल कॉलेज जे आहे त्यांचासुद्धा इथे कॅम्प लावला होता त्यांनी. आणि या साईडला कुर्ता आणि याचेसुद्धा स्टॉल होते. आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये कॅलेंडर असलं पाहिजे, त्यामुळे इकडे कॅलेंडरसुद्धा होते. आणि या साईडला सगळ्या फ्रेम्स वगैरे लावलेल्या होत्या. प्रत्येक घरामध्ये हे कॅलेंडर असलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरात हे कालनिर्णय असतं, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरात कॅलेंडर लावलं पाहिजे, कारण त्यात वर्षाचे 365 दिवस बाबासाहेबांनी कशी कशी कामं केलेत थोडक्यात त्या कॅलेंडरमध्ये मांडणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला कळतं की कुठल्या दिवशी बाबासाहेबांनी काय कार्य केलेले, कारण प्रत्येक दिवसाचा आराखडा त्या कॅलेंडरमध्ये मांडलेला असतो. म्हणून आपण कॅलेंडर हे विकत घेतलं पाहिजे.